मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बघणार आहोत। प्रवासामध्ये ही 2 ते 3 दिवस टिकणारी रेसिपी आहे। तर आपण आज इथे मेथीचे पराठे करून दाखवणार आहे। खूप साधी सोपी रेसिपी आहे, करायला आणि खायला तितके टेस्टी आहे। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा याच्यामध्ये सफेद तीळ घालायचे आहेत आपल्याला, आणि यामध्ये इथे मी धना जिरा पावडर घातलेली आहे अर्धा छोटा चमचा, 1 छोटा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे, आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा छोटा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे। ओवा आपल्याला थोडासा हातावर तसं क्रश करायचं आहे बघा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर आहे ना खूप छान असा उतरतो आणि पराठे आपले खायला खूप छान लागतात। आणि इथे आपल्याला 1 वाटी मी इथे बारीक केलेली मेथी घातलेली आहे। अगदी तिची पानं बारीक बारीक कट करायची आहे त्याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेले आहे। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकताय बघा। आणि नंतरच आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये, आणि जसं आपल्याला चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे आपण मळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय बघा, जास्त असं पातळ पण करू नये, जास्त घट्टही करू नये, मीडियम साईजचं आपल्याला इथे पीठ लागणार आहे। आणि पराठे ना खायला खूप टेस्टी आणि खुसखुशीत बनतात। इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय बघा कशा पद्धतीचं पीठ हवं आहे आपल्याला। जसं आपण चपातीला मळतो त्याच पद्धतीने आपल्याला मळायचं आहे। 5 मिनटं याला झाकून ठेवून द्यायचं एका सुती कपड्याने। 5 मिनटानंतर आपण बघायचं आहे, पीठ थोडंसं असं परत मळून घ्यायचं आहे आपल्याला, आणि याचे असे हे उंडे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। पराठ्याची साईज तुम्हाला जशा पद्धतीची हवे ना तसे तुम्ही लहान मोठे उंडे इथे करून घेऊ शकता बघा। तुम्ही बघू शकताय बघा, इथे आम्ही छोटासा उंडा करून घेतलेला आहे। आता सर्व आपण इथे करून घेणार आहोत, आणि नंतरच आपण ह्याला लाटून घेणार आहे। चला आपण आता इथे पराठा तयार करायला घेऊया। त्यासाठी इथे मी पोलपाट लाटणं घेतलेलं आहे। ह्या उंड्याला थोडंसं सुकं पीठ आपल्याला घ्यायचं आहे, आणि हा पराठा आपल्याला करून घ्यायचा आहे बघा। तुम्ही बघू शकताय बघा, छान असा हा पराठा तयार होतो। तुम्ही बघू शकता याच्या कडा ज्या आहेत ना त्या थोड्या सुटतात आहे बघा, म्हणजेच आपला पराठा ना खूप छान आणि खुसखुशीत बनतो। तुम्ही बघू शकताय बघा। अच्छा, गोलच जर पराठा तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला एक मी पुढे ट्रिक दाखवते की आपण गोल पराठा कसा करू शकतो। तुम्ही पाहू शकताय बघा, असा पराठा आपला इथे हा तयार झालेला आहे। गोल पराठा जर तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने एक झाकण घ्यायचं आहे, डब्याचं झाकण आहे। तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं असं झाकण जर असेल कडावालं तर ते घ्यायचं आहे, आणि आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय बघा, मस्त आपली चपाती पराठा छान असा गोल तयार होतो आहे बघा। आणि हे जे उरलेलं पीठ आहे आपण पुन्हा ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय बघा, छान असा पराठा आपला हा गोल तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व पराठे इथे करून घेणार आहे। एका साईडला मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम झाला ना की आपल्याला हे पराठा जो आपला घालून घ्यायचा आहे बघा, आणि थोडं बाजूने असं तेल सोडायचं आहे, म्हणजेच पराठा आपला चिकटणार नाही। तुम्ही बघू शकताय बघा, थोडं तव्यावरती आपल्याला इथे तेल सोडून द्यायचं आहे, म्हणजे पराठा असा छान असा शेकून निघतो आहे बघा। तुम्ही पाहू शकताय बघा, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, मीडियम टू फास्ट करायचं आहे फक्त। स्लो गॅसवरतीच हा पराठा एकदम कडक होऊ शकतो। जर मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत व्हायचं असेल मीडियम नाही तर फास्ट गॅसवरतीच आपल्याला हा पराठा तयार करून घ्यायचा आहे, आणि वरून आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, दोन्ही साईडून आपल्याला छान असा हा पराठा शेकून घ्यायचा आहे। हा खायला अतिशय टेस्टी लागतो। या पराठ्याला तुम्ही सॉस बरोबर किंवा चहा बरोबर पण हा पराठा खूपच छान लागतो, आणि लहान मुलांच्या टिफिनलाही आपण हा नाश्ता देऊ शकतो। तुम्ही बघू शकताय बघा, छान असे पराठे आपल्या इथे तयार झालेले आहेत। तर अशाच पद्धतीने मी सर्व पराठे इथे करून घेणार आहे। कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात हे पराठे, शिवाय आपण याला प्रवासामध्येही नेऊ शकतो। 2 ते 3 दिवस अजिबातही खराब होत नाहीत, आणि नक्कीच आपण हे पराठ्यांना एन्जॉय करू शकतो। तर तुम्ही बघू शकताय बघा, असे हे पराठे इथे तयार करून घेतलेले आहेत। माझ्या पद्धतीने केलेले मेथीचे पराठे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।